मॅडम, भागवत. हो, मी पैसे घेऊन आले. हे घ्या, मी पुढची प्रोसेस कर. साऊ, बाहेर सगळं टाकून आलीस का? आई, का नाही येणार मी? अप्पू भाऊ आहे माझा. हा, ते बराबर आहे. पण तिकडे तुझ्या घरात. हो, मी जाते आता. बहीण असल्याचं कर्तव्य निभावलं, आता सून आणि बायको असल्याचं कर्तव्य निभावते. साऊ, आज पाडवा आहे. घरी पूजा असेल ना व? हो बाबा, घरी सगळी तयारी करून ठेवली आहे. आता मला निघायला हवं. जाय तू बाळे, नशिबानं मिळालंय घर. बाकी त्यालाच्या मनात काय आहे कुणाला माहिती. आई, बाबा, बहिणी, काही लागलं तरी मला एक फोन कर, मी लगेच येईन. अप्पूची काळजी घे. चला, बास झालं आता. इतकी वाट आपण कोणाचीच बघत नाही. चल, पूजा करूया. आई थोडा वेळ अजून येईल ती. काय चाललंय तुझं? हा, इतका वेळ ती मुलगी आली नाही म्हणजे यापुढे सुद्धा येणार नाही. ती मुलगी काय आई? मला माहिती आहे तुला आवडत नाही ती. या घरची कोणीच नाहीये, पण ती कोणाची तरी मुलगी आहे ना, कोणाची तरी बहीण आहे आणि माझी. प्लीज मी रिक्वेस्ट करतो, आपण तिला नावाने हाक मारूया. मला ती मुलगी खरंच आवडत नाही. मला ती मुलगी महत्वाचीच वाटत नाही. आणि ती आता इथे नाही, याचा अर्थ तिला आपण तिची प्रायोरिटी वाटतच नाही. ठीक आहे आई, मी गुढी उभारतो. सारंग, मी मदत करू का?
शेवटी देवाच्या मनात पण हेच होतं की गुढी सारंग आणि सावलीच्या हाताने उभी राहावी. आई मग आता पूजा पण ह्या दोघांच्याच हातून होऊ द्या ना प्लीज. सावली ये. सावली वहिनी बॅग द्या. हॅलो हा मीच बोलते जयंती कोटलवार भागवत. बोला ना. काय म्हणताय? हा मी 10 लाख रुपये जिंकले. ऐकलं का कोणी? मी 10 लाख रुपये जिंकले. मी 10 लाख रुपये बोला बोला. बरं मला सांगा दादा, हे पैसे आता माझ्या अकाउंटला यायचे असतील तर मला काय करावं लागेल हो? अच्छा अच्छा, तुम्ही मला ओटीपी पाठवणार, मग तो ओटीपी मी तुम्हाला पाठवणार आणि मग सगळे पैसे माझे होणार, बरोबर? आला 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 ओटीपी. देऊ का? देऊ 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 देऊ. स्कॅमर दादा, तुम्ही काय या जयंतीला समजलात का काय? मला चांगलं माहितीये, आपल्या फोनवर आलेला ओटीपी आपण कुणाला बी शेअर करायचा नसतो. तुम्ही काय एप्रिल महिन्यात मला एप्रिल फुल करताय का काय? मी तुम्हाला ओटीपी तर देणारच नाही, पण कुणाला तुम्हाला ओटीपी देऊ बी देणार नाही. अहो, तुमचं दुकान असं सुरू राहिलं ना तर लोकांची फसवणूक होतच राहील. हे पा, हे असे स्कॅम करून जर पैसे कमवायचे असते ना, कधीच करोडपती झालो असतो आम्ही. आम्ही कष्टकरी माणसं, मेहनत करतो आम्ही. माझा नवरा बिचारा त्या ऑफिस मध्ये दिवस रात्र राब राब राबतो, घाम गाळतो आणि पैसे कमवतो. आणि तुम्हाला म्हणून सांगते, त्याच पगारातनं पुढच्या महिन्यापासून आम्ही श्रीमंत होणार आहोत. काय आहे का तुम्हाला? तेव्हा पण आला मोठा शहाणा. ए पा, एप्रिल फुल असू दे, झेंडूचं फुल असू दे, नाही तर गुलाबाचं फुल असू दे, अहो आपण फक्त फुलासारखं राहायचं, फुल नाही बनायचं. आणि समजा आपल्यासोबत किंवा दुसऱ्या कुणासोबत ऑनलाईन स्कॅम झालाच तर 1930 या क्रमांकावर लगेच रिपोर्ट करून टाकायचा. अहो, जे त्या ना तुमच्या मदतीला सगळं सांगणार तुम्हाला, कळलं का? मला तर वाटतं हे गुढीचं प्लॅनिंग पण इथेच असणार आहे. दिवसभर गायब होती, नेमकी गुढी पडायच्या वेळेला आली आहे. बाहेर सावली, बाहेर आहे. घाबरायचं काय कारण? घाबरायचं काय कारण आहे? आम्ही काय विचारतोय, तू कुठे होतीस इतक्या वेळ आणि नेमकी पूजेच्या वेळेस कशी काय आली, सांग बघू. झालं ते झालं, आपण मुद्द्यावर बोलूयात. येस प्लीज, मला आवडेल. मी पण वाटच बघते.
सावली आणि अस्मीमधल्या वादावर आपण पुराव्यासहित बोलायचं असं ठरलं होतं. सारंग, पुरावा आहे. अस्मी, तू म्हणतेस ना तुझ्याकडे पुरावे आहेत, मग दाखव ना. असं फक्त तोंडी सांगून नाही चालणार. आम्ही विश्वास कसा ठेवणार त्यावर? वहिनी, पुरावे आहेत माझ्याकडे. मी फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. एस्पेशली हिच्या नजरेसमोर मला सगळ्यांना दाखवायचे होते ते पुरावे. हे बघ. मॉम, आजचा आहे ऑफकोर्स. बघा नक्की. हो. झालं तर मग मिळाला पुरावा. आणखीन काय हवंय? ती पैसे घेते जगन्नाथकडून. मिळाला पुरावा आपल्याला. सावली बाळा, अगं काय केलंस हे? फोटोमध्ये प्रत्यक्ष दिसतंय तू पैसे घेतेस जगन्नाथकडनं. तुम्ही तिला काय विचारताय? दिसतंय ना सरळ सरळ फोटोमध्ये. ती त्याच्याकडून पैसे घेते म्हणजेच ती त्याच्या संपर्कात आहे, म्हणजेच ती त्याच्यासाठी काम करते. बरोबर ना? तू अजूनही त्याच्यासाठी काम करतेस म्हणजे अजून काहीतरी प्लॅनिंग चालू आहे तुमचं. नवीन काहीतरी तमाशे करणार आहेस. मला सांग ना, काय करणार आहेस आता याच्या पुढे? हा, माझ्या लेकाला आणखीन कुठल्या संकटात टाकणार आहेस तू? बोल. हाय, प्लीज प्लीज तू शांत हो. सारंग, काय चाललंय या घरात? हा, गुढीपाडव्याचा दिवस आहे, सगळेजण भांडतोय आणि ते या मुलीवर. सारंग बोल. नाही, खरंच बोल. सांग, तुझा निर्णय काय आहे? सांगून टाक. काही महिन्यांपूर्वी तू जगन्नाथकडून पैसे घेतले होते माझ्यावर प्रेमाचं नाटक करण्यासाठी. सारंग, तेव्हा अस्मी जगन्नाथसाठी कामच करत होती. हे सगळं जगन्नाथचं प्लॅनिंग होतं, माहिती आहे ना आपल्याला. आणि त्यानंतर अस्मी खरोखर तुझ्या प्रेमात पडली आणि म्हणूनच जगन्नाथने तुझ्या आयुष्यातून अस्मीला बाजूला करून या मूर्ख मुलीला आणलं. पण तो सगळा भूतकाळ होता. बट द फॅक्ट इज की ही मुलगी अजूनही जगन्नाथसाठी काम करते. म्हणजे तुला म्हणायचं आहे की सावली आधीपासून जगन्नाथसाठी काम करत होती आणि आता सुद्धा हे जे नाटक करते त्यासाठी पैसे घेतले. येस. सारंग, ऐक ना. सावली पूर्वी जगन्नाथकडनं पैसा घ्यायची नाही घ्यायची आम्हाला माहिती नाही. आता तसे काही पुरावे नाहीत, पण आत्ता या क्षणाला काय पुरावे आहेत? या मुलीने आज जगन्नाथकडनं पैसे घेतले. अस्मिनी तसे पुरावे दिलेत की नाही तुझ्याकडे? मग दादा, मी काय म्हणतो, हे जे सगळं आहे ते आपण सारंगवर सोडूया का? कारण शेवटी निर्णय त्याचा आहे ना. तेच करतोय. बबलू, या फोटोमध्ये सावली जगन्नाथकडून पैसे घेते असं दिसतंय. हा फोटो खरा आहे? हो, खरंय. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. म्हणजे आणखी एक पुरावा आहे आपल्याकडे. एक मिनिट, सावलीने पैसे का घेतले? आणि नेमकं तू काय बघितलंस? मी सावली वहिनीला शोधत होतो तेव्हा मी सखदेव दादाच्या फोनवरचं बोलणं ऐकलं. बरं आहे मी. हा कसा आहे?
मग मला कळलं की अप्पू दवाखान्यात आहे. मग सारंगदाच्या सांगण्यावरून मी दवाखान्यात गेलो तर तिथे अप्पू ॲडमिट होता. अप्पू कसा आहे आता तो? ICU मध्ये येतो, पण डॉक्टर काय म्हणाले? होईल बरं, पण पैसे लागणार आहेत. किती लागणार आहेत? बबलू, हे जे सगळं तू सांगतोयस, हे सगळं सत्य आहे हे कशावरून? मी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. दाखव सगळ्यांना. पण तुझं आणि माझं वेगळं आहे. प्लीज, रक्ताच्या नात्यापेक्षाही तुझं नातं मला जवळचं वाटतं. मला माहिती आहे लेक आपल्याकडे पैसे मागणार नाही म्हणून मी स्वतःहून देऊ करतोय. पण बहुतेक तुला माझ्या प्रेमाची किंमत राहिलेली नाही. नाही, असं नाहीये. अलकाईला सांग, मी जर आता पैसे घेतले नाही ना, आमच्या बाप लेकीचं नातं कायमचं तुटलं. तू तुझ्या वाट्याने, मी माझ्या वाट्याने. आई, मला असं वाटतं की आता न्याय करण्याची काही गरज नाहीये. त्या व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट झालं. आधीचं मला माहिती नाही, पण सावलीने आत्ता जगन्नाथकडून पैसे घेतले ते तिच्या भावाच्या उपचारासाठी. अस्मी, हे असलं वागणं ना थांबव, नाहीतर माझ्या मनातून ना तू उतरत जाशील. सत्याला असत्याचा मुखवटा घालण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला जर असं वाटत असेल की मी तुझी बाजू घेतलीये, तर मी तुझी बाजू घेतलेली नाहीये सावली. मी सत्याची बाजू घेतली. आज तू जिंकून सुद्धा हरलीयस, माहितीये का? कारण तुला पैसे हवे होते, तर त्या जगन्नाथकडे जायच्या ऐवजी तुझ्या हक्काच्या व्यक्तीकडे तू यायला हवं होतंस. म्हणजे तुझ्या मित्राकडे. याचा अर्थ आपल्या मैत्रीत काहीतरी कमी आहे. मला हे आवडलेलं नाहीये सावली.